शुभ सकाळ. सकाळचा चहा, नाश्ता, बऱ्यापैकी थोडी कामं सगळी उरकलेत आणि पहिलं बाळाला झोपवले. कारण मला मारायचे तुमच्याशी गप्पा. तुम्ही बऱ्याच अशा चांगल्या चांगल्या कमेंट केलेत आणि मला खरंच वाटतं मनापासून आपली फॅमिली थोडी थोडी जशी मोठी होत जाईल तशी हे प्रश्न वाढायच्या आत मी महिन्यातल्या प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओतून देणार आहे. म्हणजे काय करणार आहे, तर एका महिन्यात एक व्हिडिओ मी फक्त तुमच्या प्रश्नांसाठी ठेवणार आहे. चला तर मग बघूयात आज म्हणजे ह्या महिन्यात कुणी कुणी काय काय प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं पुढच्या 5 मिनिटात. बऱ्याच लोकांनी कमेंट केलेत, तुमचं नाव काय, बारक्याचं नाव काय. आता सुरुवातीला कसं झालं होतं माहिती आहे काय, आम्ही स्पायसी केक नावाचं एक चॅनल काढलं आणि त्यात वेगवेगळे कॅरेक्टर डेव्हलप होत गेले, पुढं पुढं वाढत गेले. जसं की कॅमेरामॅन झाला, मग बारक्या झाला, मध्येच आजी आली. आता ह्या सगळ्यांची नावं तुम्हाला कोणालाच माहीत नाहीत. आता आजीचं नाव आम्ही थोड्या दिवसानंतर रिलीज करू, पण सध्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगते माझं नाव आहे सौ विजया मनोज शिंगुस्ते पाटील. मला निकितासुद्धा म्हणतात. आता बारक्याचं नाव आहे कुमार कार्तिक सदाशिव शिंगुस्ते, हा आमचा पुतण्या आहे. आणि स्पायसी किकचं तर तुम्हाला नाव माहितीच असेल, त्यांचं नाव आहे द फेमस पुण्याचे फूड ब्लॉगर मनोज विठ्ठल शिंगुस्ते पाटील. लक्षात राहू दे बरं का. मला आपल्या या छोट्याशा फॅमिलीची एक गोष्ट फार आवडते, ती म्हणजे ही की तुम्ही सगळेजण आमची खूप काळजी करता. जसं की बाळ झाल्यापासून बऱ्याच लोकांनी मला सांगितले, बाहेरचं खाऊ नको ताई, तुझं लहान बाळ आहे, तू बाळाला घरात कसं काय सोडून येते. बाळाबद्दल भरपूर काळजी करणाऱ्या आया असतील, माझ्या बहिणी असतील, ताई असतील, दादा असतील, सगळेजण मला भेटलेले आहेत आणि मला खूप भारी वाटतं जेव्हा मी अशा कमेंट वाचते. आणि या लोकांसाठी मी तुम्हाला खरं उत्तर सांगणार आहे की बाळाची काळजी घेणारी ही आमची जॉईंट फॅमिली आहे. त्यामुळे मला फारसं बाळाकडे म्हणजे मी लक्ष देतेच, पण भरपूर लोक असल्यामुळे तो खूप जास्त खेळतो सगळ्यांसोबत. आणि दुसरी गोष्ट अशी की बाहेर गेल्यानंतर मी फार कमी खाते, म्हणजे फक्त व्हिडिओ दाखवण्यापुरतं खात असेल, कारण मलाही माझ्या बाळाची काळजी आहे, मी एक आई आहे, ह्या सगळ्या गोष्टींची मला काळजी असते. आणि मी सहसा 2 तासाच्या वर शूटला जात नाही. मी 2 तासात शूट उरकून माझ्या बाळाजवळ येते, कारण मलाही माहिती आहे अजून तो 6 महिन्याचा आहे आणि त्याची जास्तीत जास्त काळजी घेईल तेवढं चांगलं आहे. त्यामुळे मी जास्त बाहेर जाणंही टाळते, फक्त शूटपुरतं मी बाहेर जात असते. तुम्ही तुमच्या बाळाला व्हिडिओमध्ये कधी घेणार आहात? अजून आमचं बाळ खूप लहान आहे, त्यामुळे आमचा विचार आहे की तो जरा थोडा मोठा होऊ दे. मोठा झाल्यानंतर मग आम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये घेऊ. त्यासाठी अजून थोडासा तुम्हाला वाट बघावी लागेल. तर पुढचा प्रश्न, बारक्याच्या बाबांना व्हिडिओमध्ये कधी दाखवणार? आता विषय असा आहे की आमची फॅमिली आहे लई साधी आणि बारक्याचे बाबा आता व्हिडिओमध्ये येतील पुढच्या थोड्या दिवसांमध्ये, तर बघूयात ते कधी येतात व्हिडिओमध्ये. ताई, तुमचे मिस्टर जॉब करतात का हो? आता कसं आहे माहिती आहे काय, माझे मिस्टर काय करतात हे लय लोकांना कळत नाही, तसं माझ्या पाहुण्यांना पण नाही कळत. नशीब माझ्या घरच्यांना कळतं की माझा नवरा नेमकं काय करतो. तर माझा नवरा आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. आता म्हणजे काय असतं, आता आम्ही काय काम करतो, बऱ्याच हॉटेल जे आहेत त्यांचे ॲड वगैरे करायचं काम करत असतो. त्यातनंच आम्हाला काही यूट्यूबमधनं थोडेफार पैसे मिळत असतात आणि ह्याच्यातनंच आमचा गुजारा होत असतो. त्यामुळं माझा नवरा सध्या घरातूनच काम करतो आहे आणि आम्ही दोघं मिळून एक स्पायसी केक नावाची कंपनी पुढे चालवतो आहे. ताई, तुम्ही आमच्या नाशिकला कधी येणार? खरं सांगू, मला नाशिकला यायची जाम इच्छा आहे. मला नाशिकला म्हणजे लय आवडतं. मी बऱ्याच वेळा नाशिकला फिरायला म्हणून येऊन गेले, पण तिथलं फूड एक्सप्लोअर करायला आम्ही लवकरच नाशिकचा दौरा करणार आहे. पण अजून 2-3 महिने त्या गोष्टीसाठी जातील, पण नक्की आम्ही नाशिकचा दौरा जरूर करू. एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला आहे, कॅमेरामनचा कॅमेरामन नेमका कोण आहे? आता कोण असणार? नवरा बायको व्हिडिओ करतात म्हणजे बायकोचा व्हिडिओ नवराच करणार, म्हणजे माझा कॅमेरामन आहे द फेमस फूड ब्लॉगर स्पायसी केक. काही तुम्ही इंस्टा अकाउंट ओपन करा आणि तिकडे सुद्धा व्हिडिओ टाका की. माझं इंस्टा अकाउंट आधीच आहे, कॅमेरामन क्लिक नावानं माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करा मला. मी काय डेली पोस्ट टाकत नाही, कधीतरी फोटो आणि व्हिडिओ असतात माझे. बघूयात, हळूहळू डेली पोस्टसुद्धा मी चालू करेन. हे कमेंटमधले प्रश्न सोडून बरेच लोक ज्यावेळेस मला पर्सनली भेटतात का नाही, त्यावेळेससुद्धा काही प्रश्न विचारतात. जसं की स्पायसी केकसाठी तुम्ही मोठे व्हिडिओ कधी करणार आहे आणि त्यासाठी काय स्पेशल नियोजन केले काय?
तर खरं सांगायचं तर आमचं नियोजन लय मोठं आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ते तुम्हाला कळेलच. आणि एवढंच नाही तर अजून पण तुमच्या मनात काही जर प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. मी पुढच्या महिन्यात असाच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. आता उद्याचा ब्लॉग लय इंटरेस्टिंग आहे, त्यासाठी उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आत्तासाठी बाय. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लवकरात लवकर आपले 10K फॉलोअर कसे होतील याच्याकडे जरासं लक्ष द्या.